Hello class, in last lecture we are already done with the introduction of structure of atom, introduction of structure of atom, subatomic particles and as well as discovery of electron, discovery of proton and discovery of neutron. And today we are going to deal with the atomic number and atomic mass number, isotopes, isobar and isotopes. So first we see the what is mean by atomic number. ॲटोमिक नंबर सिम्पल लँग्वेजमध्ये जर समजून घ्यायचं असेल तर ॲटोमिक नंबर काय असतो, जो एक असा नंबर आहे जो नंबर ऑफ प्रोटॉनशी इक्वल असतो. जे टोटल नंबर ऑफ कोणत्याही ॲटमचा टोटल नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे टोटल नंबर ऑफ प्रोटॉन ज्याचे असतील त्याला आपण काय म्हणणार, ॲटोमिक नंबर. एखाद्या ॲटमचा जर आपण टोटल नंबर ऑफ प्रोटॉन घेतले तर त्यालाच आपण काय म्हणणार, ॲटोमिक नंबर ऑफ दॅट ॲटम. Definition of atomic number is the total number of proton in the nucleus of an atom gives us the atomic number of that atom. ठीक आहे. The total number of म्हणजे atomic mass number म्हणजे atomic mass number equals to total number of proton, total number of proton. So next point is it is represented with the letter Z. हा कशाने रिप्रेझेंट केला जातो, झेडनी रिप्रेझेंट केला जातो. ऑल द ॲटम्स ऑफ ए पर्टिक्युलर एलिमेंट्स हॅव द सेम नंबर ऑफ प्रोटॉन अँड हेन्स द सेम ॲटोमिक नंबर. भरपूरशा अशा पर्टिक्युलर एलिमेंट्सचे ॲटोमिक नंबर हे सेम असते, कारण त्यामधले जे एलिमेंट्स सेम असतात, त्यामधले जे एलिमेंट्स असतात त्या एलिमेंट्सचे प्रोटॉन नंबर हे काय असतात, सेम असतात. आणि आत्ताच आपण डेफिनेशन बघितलेली आहे ॲटोमिक नंबरची. ॲटोमिक नंबर म्हणजे काय की टोटल नंबर ऑफ प्रोटॉन. जर पर्टिक्युलर काही ऑल द ॲटम्सच्या पर्टिक्युलर एलिमेंट्सचे जे असतात ना, त्या एलिमेंट्समध्ये जर प्रोटॉन नंबर जर सेम असेल तर ऑब्वियसली त्याचा ॲटोमिक नंबर देखील काय असतो, सेम असतो. नेक्स्ट पॉईंट विल बी ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स हॅव डिफरंट ॲटोमिक नंबर. ज्या ॲटोमिक नंबरचा आत्ताच बघितला पॉईंट आपण वरचा की ज्या ॲटोमिक नंबर्सचे प्रोटॉन नंबर सेम असतील तर त्याला ॲटोमिक नंबर्स पण सेम असतो. तसंच जर ॲटम्सच्या डिफरंट एलिमेंट्सचे ॲटम्स आहे त्यांचे जर प्रोटॉन नंबर्स डिफरंट असतील तर ते डिफरंट ॲटोमिक नंबर्स देखील त्याचे डिफरंट असते. फॉर एक्झाम्पल ऑल कार्बन ॲटम हॅव द ॲटोमिक नंबर्स ऑफ 6. कार्बन ॲटमचे जेवढे पण आहे त्याचे ॲटोमिक नंबर काय आहे, 6 आहे. ॲज वेल ॲज ऑल ॲटम्स ऑफ ऑक्सिजन हॅव 8 प्रोटॉन इन देअर न्यूक्लियस. जसं कार्बनच्या याच्यामध्ये ॲटोमिक नंबर 6 आहे, तसं ऑक्सिजनचं देखील काय ॲटोमिक नंबर किती राहणार, 8 राहणार. म्हणजे CO2 हा जो आपण घेतलेला आहे त्याच्यामध्ये कार्बन्सचा ॲटोमिक नंबर 6च राहील आणि O2 घेतलं तर त्याचं ऑक्सिजनचं ॲटोमिक नंबर किती राहणार, 8 राहणार. ठीक आहे. हा कशाने रिप्रेझेंट केलेला आहे, झेडनी रिप्रेझेंट केला आहे. नेक्स्ट इज द ॲटोमिक नंबर ऑफ an atom is equal to the number of proton in the nucleus of an atom or the number of electron in an इलेक्ट्रिकली न्यूट्रल ॲटम. बघा आपण असं म्हटलेलं आहे की ॲटोमिक नंबर ऑफ ॲटम हा ॲटोमिक नंबर जो आहे, ॲटोमिक नंबर ऑफ ॲटम जो झेडनी रिप्रेझेंट करतो तो कशाशी बरोबर आहे, नंबर ऑफ प्रोटॉनशी आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉनशी देखील. पर कंडिशन असते त्याच्यामध्ये की तो एलिमेंट हा न्यूट्रल असायला हवा. तो एलिमेंट काय असायला हवा, न्यूट्रल असायला हवा. तेव्हा तर त्याचं नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन देखील इक्वल असतात. ठीक आहे. यामध्ये बघा पिक्चर दिलेली आहे. या पिक्चरमध्ये हेलियमचा सिम्बॉल दिलेला आहे. एलिमेंटचा सिम्बॉल काय आहे, HE. त्याचं ॲटोमिक नंबर और नंबर ऑफ प्रोटॉन किती दिलेला आहे, 2. हा जो आहे हा राहणार ॲटोमिक नंबर और प्रोटॉन नंबर आणि खाली काय दिलेलं आहे, ॲटोमिक मास युनिट. सो नेक्स्ट टॉपिक इज ॲटोमिक मास नंबर. ॲटोमिक मास नंबर. द मास नंबर इज ऑल्सो नोन ॲज ॲटोमिक मास नंबर. म्हणजे ॲटोमिक मास नंबरला तुम्ही फक्त मास नंबर पण म्हणू शकता. इज द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन इन ॲन ॲटोमिक न्यूक्लियस.
आता आपण ॲटॉमिक नंबरमध्ये काय बघितलेलं आहे, ॲटॉमिक नंबरमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, नंबर ऑफ प्रोटॉन सेम असतील. आणि याच्यामध्ये ॲटॉमिक मास नंबरमध्ये काय दिलेलं आहे, ॲटॉमिक मास नंबरमध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन हे याचं जे ॲडिशन असते त्यालाच आपण काय म्हणणार, ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर इट इज रिप्रेझेंटेड युझिंग द लेटर ए. एनी हा रिप्रेझेंट केला जातो. नेक्स्ट पॉइंट इज as both proton and neutron are present in the nucleus of an atom, they are togetherly called as nucleons. आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितलेलं होतं की प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन यांना एकत्रित काय म्हटलं जातं, न्यूक्लिऑन्स. हा 1 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारू शकतो. फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल आहे ॲटॉमिक मास नंबरचं. an atom of carbon has 6 proton and 6 neutron. this its mass number is 12. म्हणजे प्रोटॉन एक्झाम्पल घेतलं आहे कार्बनचं. कार्बनमध्ये 6 प्रोटॉन्स आहेत प्लस 6 न्यूट्रॉन्स आहे. याचं ॲडिशन केलं तर किती होणार, 12 होणार. आणि हे 12 काय आहे, मास नंबर ऑफ कार्बन. मास नंबर ऑफ कार्बन. नेक्स्ट पॉइंट इज while the number of proton remains the same in all atoms of an element can have different mass number. जर डिफरंट मास नंबर एक असं पण असू शकतं की ज्याचा मास नंबर डिफरंट राहील, ज्याचे प्रत्येकाचे मास नंबर डिफरंट राहतील, पण त्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स जर सेम असेल, ठीक आहे, तर असं एक पॉईंट असू शकतो की नंबर ऑफ मास म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट आपण यूज केलेले आहे त्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन सेम राहू शकतात, पण मास नंबर त्याचं काय राहील, डिफरंट राहील. सो नेक्स्ट इज द वेट ऑफ द इलेक्ट्रॉन इज ऑलमोस्ट निग्लिजिबल, thus the atomic mass of an atom is almost the same as its mass number. काही एलिमेंट्सचे वेट आपण म्हटलेलं होतं की इलेक्ट्रॉनचं वेट किती आहे, 1837 पेक्षाही कमी आहे, लायटर दॅन हायड्रोजन. हायड्रोजनपेक्षाही 1837 पेक्षा लायटर आहे. आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलेलो आहो. तर ते जे ॲक्च्युली वेट आहे ते खूप कमी आहे, निग्लिजिबल आहे. निग्लिजिबल वेट असल्यामुळे तर ॲटॉमिक मास ऑफ ॲटम म्हणजे ॲटॉमिक मास आहे ॲटम्सचा तो का राहणार आहे, मास नंबरच्या इक्वल राहणार आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज, याला जर आपण फॉर्म्युले घेतलं तर काय होईल, मास नंबर आपण कशाने रिप्रेझेंट केलेला आहे, ए, आणि विच इज इक्वल टू कशासोबत राहणार आहे, तो मास नंबर इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. आता नंबर ऑफ प्रोटॉन आपण इथे झेड का रिप्रेझेंट केला आहे, कारण आपण म्हटलेलं आहे की ॲटॉमिक नंबर कशाशी इक्वल असतं, ॲटॉमिक नंबर इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन. प्रोटॉनचा इक्वल असतो नंबर ऑफ प्रोटॉन. प्रोटॉनच्या इक्वल असतो म्हणून. आणि ॲटॉमिक नंबर आपण कशाने डिनोट केला आहे, झेडनी डिनोट केला आहे. रिप्रेझेंट कशाने केलं आहे, झेडनी रिप्रेझेंट केला आहे. म्हणून इथे नंबर ऑफ प्रोटॉन्स हे झेडनी दिलेले आहे प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन. म्हणजे मास नंबर इक्वल्स टू नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन होईल. म्हणजे आपण जर त्याला मॅथमॅटिकली लिहिलं तर ए इक्वल्स टू झेड प्लस एन हे होईल. आणि जर आपल्याला नंबर ऑफ न्यूट्रॉन काढायचे असेल तर एन इक्वल्स टू ए मायनस झेड होणार. सो यामध्ये बघा फिगर दिलेली आहे, याच्यामध्ये कसं दाखवलेलं आहे बघा. ॲटॉमिक नंबर हा झाला 8, हा झाला जो ओ दिलेला आहे हा केमिकल सिम्बॉल आहे, आणि एलिमेंटचं नेम काय, ऑक्सिजन, आणि ॲटॉमिक मास किती दिलेला आहे 15.999. सो नेक्स्ट टर्म इज नोटेशन्स ऑफ ॲटम. ॲटमला आपण कसं नोट केलं जातं, ते कसं दाखवलं जातं हे देखील शिकणे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हटलेलं, नोटेशन ऑफ ॲटम. टू राईट द नोटेशन ऑफ ॲटम वी नीड टू नो द सिम्बॉल ऑफ द एलिमेंट्स. आपल्याला काय काय लागतील त्या गोष्टी, जर आपल्याला एखाद्या ॲटमला नोट करायचं असेल तर त्या ॲटमचा सिम्बॉल लागेल, प्लस ॲटॉमिक नंबर लागेल, आणि मास नंबर देखील लागेल. काय काय लागतील, नंबरचा सिम्बॉल, एलिमेंटचा सिम्बॉल लागेल, ॲटॉमिक नंबर लागेल, आणि मास नंबर देखील लागेल. द कंपोजिशन ऑफ एनी ॲटम इज रिप्रेझेंटेड बाय द एलिमेंट सिम्बॉल एक्स.
तर सिम्बॉल जो द्यायचा राहता, जर जनरल सिम्बॉल द्यायचा असेल तर तो एक्सनी रिप्रेझेंट केलेला आहे. विथ ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक मास नंबर आपण कशाने लिहितो, एनी लिहितो, आणि मग ॲटॉमिक मास नंबर एनी लिहितो आणि ॲटॉमिक नंबर कशाने लिहितो, झेडनी लिहितो. ठीक आहे, ॲटॉमिक नंबर झेड आणि ॲटॉमिक मास नंबर ए. तर याला अरेंज कसं करायचं की ए हा सुपरस्क्रिप्ट राहील लेफ्ट साईड ऑफ द एक्स आणि ॲटॉमिक नंबर हा सबस्क्रिप्ट राहणार लेफ्ट साईडला. म्हणजे हा जो सिम्बॉल आहे एक्स हा सिम्बॉल ऑफ एलिमेंट राहील आणि इथे जो ए दिलेला आहे, इथे जो ए दिलेला आहे हा मास नंबर आहे. मास नंबर ए म्हणजे सुपरस्क्रिप्ट ऑफ लेफ्ट साईड, एक्सच्या सुपरस्क्रिप्ट राहणार वरच्या साईडनी म्हणजे सुपरस्क्रिप्ट आणि खालच्या साईडनी म्हणजे सबस्क्रिप्ट. तर झेड हा सबस्क्रिप्ट राहणार. सो नेक्स्ट टॉपिक इज the atom or nucleus having a unique composition as specific by AXZX is called as न्यूक्लाइड्स. हा देखील इम्पॉर्टंट आहे. न्यूक्लाइड्स पण 1 मार्क्ससाठी विचारू शकतात. तर जो ॲटमचा आपण सिम्बॉल घेतलेला आहे किंवा त्याला रिप्रेझेंट जसं केलेलं आहे विथ इन्क्लुडिंग ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर, त्याला कंबाईनली काय म्हणतात, न्यूक्लाइड्स म्हणतात. त्याला कंबाईनली काय म्हणतात, न्यूक्लाइड्स म्हणतात. म्हणजे याला काय म्हणणार आपण, न्यूक्लाइड्स म्हणणार. यावरनी एक प्रॉब्लेम बेस्ड आहे, तो प्रॉब्लेम बघूया. फाइंड आउट द नंबर ऑफ प्रोटॉन, इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रॉन इन द न्यूक्लाइड्स ऑर्गॉन 4018. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे सोल्युशन बघताना. इन द केस ऑफ न्यूक्लियस ऑर्गन याचं जे दिलेलं आहे यामध्ये बघा ए ची व्हॅल्यू किती दिलेली आहे. ए आपण कशाला म्हटलेला आहे, ॲटॉमिक मास नंबरला ए म्हटलेला आहे. ॲटॉमिक मास नंबरला आपण ए म्हटलेला आहे. ॲटॉमिक मास नंबर किती दिलेला आहे, ए इक्वल्स टू 40 दिलेला आहे. आणि झेड किती दिलेला आहे, झेड इक्वल्स टू 18 दिलेला आहे. मग झेडला आपण काय म्हटलेलं आहे, झेडला आपण म्हटलेला आहे ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर विच इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन, बरोबर. म्हणून याच्यावरून 18 काय निघाली, नंबर ऑफ प्रोटॉनची व्हॅल्यू निघाली जे आपल्याला कॅल्क्युलेट करायची होती. आता नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन राहतं, बरोबर. नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल्स टू राहतं केव्हा, जेव्हा ते न्यूट्रल असेल तेव्हा. आता हा झाला न्यूट्रल, त्यामुळे याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन्स इक्वल्स टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे, 18 आलेली आहे. सो नंबर ऑफ न्यूट्रॉन काढायचं आहे. आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला होता, ए इक्वल्स टू काय बघितलं होतं, झेड प्लस एन, बरोबर. तर आपल्याला एन काढायचं आहे. एन इक्वल्स टू काय होईल, ए मायनस झेड होईल. म्हणजे एची व्हॅल्यू किती आहे, 40 मायनस 18 इक्वल्स टू किती होणार, 22. टॉपिक इज आयसोटोप्स, आयसोबार अँड आयसोटोन. सो फर्स्ट वी सी द आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे सिम्पली लँग्वेजमध्ये ज्यांचे ॲटॉमिक नंबर हे सेम राहणार, सेम ॲटॉमिक नंबर सेम बट डिफरंट मास नंबर. ॲटॉमिक नंबर सेम बस डिफरंट मास नंबर, त्याला आपण काय म्हणणार, आयसोटोप्स. यामध्ये बघा सिम्पल, जर आपल्याला आठवण ठेवायचं असेल आयसोटोप्समध्ये, जर आयसोटोप्सला आपण लिहित आहोत ISOTOPES आयसोटोप्स लिहितो, तर पी हा काय करणार तुम्ही, कॅपिटल लिहा, जेणेकरून तुम्हाला समजणार पी म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ प्रोटॉन इक्वल्स टू कशामध्ये असतात, ॲटॉमिक नंबरमध्ये असतात. याच्यावरनं तुम्हाला काय समजणार की पी ज्याच्यामध्ये आयसोटोप्स आहे, पी ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन सेम आणि डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन ऑर डिफरंट ॲटॉमिक मास नंबर. ज्यामध्ये ॲटॉमिक नंबर सेम बट डिफरंट मास नंबर, त्याला आपण काय म्हणणार, आयसोटोप्स. बघा फॉर एक्झाम्पल सोडियमचे आपण 3 घेतलेले आहे. त्यामध्ये बघा सोडियम 11, 22, 11, 23, 11, 24 असं दिलेलं आहे. त्यामध्ये सगळ्यांचा ॲटॉमिक नंबर काय दिलेला आहे, ॲटॉमिक नंबर सेम दिलेला आहे, 11, 11, 11 आणि 22, 23 आणि 24 हे त्याचे मास नंबर काय झालेले आहे, चेंज झालेले आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज all the isotopes of an element have the same number of proton but different number of electron in their nuclei. एखाद्या न्यूक्लियामध्ये, कोणत्याही न्यूक्लियामध्ये
त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जेवढे सगळे आयसोटोप्स घेतलेले आहे त्या आयसोटोप्समध्ये काय राहणार आहे, सेम नंबर ऑफ प्रोटॉन राहणार आहे, बट त्यांचे जे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय राहतील, डिफरंट राहतील. हे आपण डेफिनेशनवरती पण बघितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट इज प्रोटॉन नंबर इज द ॲटॉमिक नंबर. प्रोटॉन नंबर इज ॲटॉमिक नंबर. All the isotopes of an element have the same position in the modern periodic table which exhibits similar chemical property. बघा आपण म्हटलेलं ॲटॉमिक नंबर इक्वल्स टू प्रोटॉन नंबर, ॲटॉमिक नंबर इक्वल्स टू प्रोटॉन नंबर, आणि सगळे आयसोटोप्स आहे, एका एलिमेंटचे सगळे आयसोटोप्स आहे ते सेम पोझिशन राहतील, त्यांची सेम पोझिशन राहील मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये विथ सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज देखील सिमिलर राहतील. नेक्स्ट पॉईंट इज ऑल द नॅचरल आयसोटोप्स ऑफ अन एलिमेंट को एक्झिस्ट अँड अ डेफिनाईट नॅचरल ॲबंडन्स. आता ॲबंडन्स म्हणजे भरपूर प्रमाणात प्रेझेंट असणे, आणि जेवढे पण नॅचरल आयसोटोप्स आहेत ते नॅचरल आयसोटोप्स हे नॅचरलमध्ये भरपूर प्रमाणात प्रेझेंट राहतील. नॅचरल आयसोटोप त्याच्यापैकी एक वन ऑफ द बेस्ट नॅचरल आयसोटोप्स इज क्लोरीन. क्लोरीन 1735 आणि क्लोरीन 3717 हे जो क्लोरीनचा एक्झाम्पल आहे हा नॅचरल आयसोटोप आहे. कार्बनचा देखील नॅचरल आयसोटोप्स आहे आणि हायड्रोजनचा देखील नॅचरल आयसोटोप्स आहे. सो नेक्स्ट इथे चार्ट दिलेला आहे. एक चार्टमध्ये बघा कार्बन्सचे 3 आयसोटोप्स दिलेले आहे. त्यामध्ये ॲटॉमिक नंबर तिघांचाही 6 आहे. ॲटॉमिक मास नंबर काय 12, 13 आणि 14 ॲटॉमिक मास नंबर डिफरंट आहे. नंबर ऑफ न्यूट्रॉन काढायचे असेल तर कसं काढायचं, नंबर ऑफ न्यूट्रॉन काय 12 - 6 बरोबर आहे. ए मायनस झेड काढला आहे 6 मिळालं आहे. ए मायनस झेड 13 - 6 7 आणि 14 - 6 8 असं मिळालेलं आहे. नेक्स्ट आहे अबंडन्स म्हणजे किती प्रमाणात ते प्रेझेंट असेल, तर नॅचरली C12 आहे जो 98.9% अबंडन्स आहे. 1.1% C13चा आहे आणि C14चा खूप कमी प्रमाणात आहे 0.00017%. आणि त्यांची जर स्टॅबिलिटी बघितली तर C12 हा हायली स्टेबल आहे, त्यानंतर C13 देखील स्टेबल आहे आणि C14 हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. सो नेक्स्ट टर्म इज आयसोबार. These are the nuclides which have the same mass number and different number of proton and neutron. यामध्ये बघा आयसोबार्स आहे. आयसोबार्समध्ये सेम काय राहणार आहे, मास नंबर सेम राहणार आहे अँड डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. म्हणजे मास नंबर काय आहे, मास नंबर आपण ए हे सेम राहील आणि झेड वगैरे झेड का राहील डिफरंट राहील. ए सेम आणि झेड different. A same and Z different. These are the nucleides in which the same mass number म्हणजे A same आणि different Z कशाने रिप्रेझेंट केला, ॲटॉमिक नंबर हे डिफरंट राहणार. फॉर एक्झाम्पल यामध्ये बघा हायड्रोजन अँड हेलियम यामध्ये एलिमेंट्स दुसरे आहे. फर्स्ट आयसोटोप्समध्ये सेम एलिमेंट होते, यामध्ये आयसोबार्समध्ये एलिमेंट्स डिफरंट राहतील आणि डिफरंट एलिमेंट्सचे बघा जे झेड आहे ते डिफरंट राहतील आणि ए काय राहतील सेम. म्हणजे ए काय आहे ॲटॉमिक मास नंबर 3 आहे. हायड्रोजनचं आणि हेलियमचं देखील 3 आहे. हायड्रोजन आणि हेलियम तर त्याच्यामध्ये त्यांचं काय आहे, मास नंबर काय आहे सेम आहे आणि 1 आणि 2 काय आहे हे आपलं ॲटॉमिक नंबर ते काय डिफरंट आहेत. सेम कार्बन आणि नायट्रोजनचं देखील 14 हे काय आहे, 14 मास नंबर काय आहे सेम आहे आणि ॲटॉमिक नंबर काय चेंज आहे. दे हॅव डिफरंट केमिकल प्रॉपर्टी अँड ऑक्युपाय डिफरंट पोझिशन इन मॉडर्न पिरियडिक टेबल. याच्यामध्ये बघा आयसोबार्स ह्याच्यामध्ये डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज राहतील कारण ते डिफरंट पोझिशनवर राहतील मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. नेक्स्ट इज जसं आपण याचा टेबल्स बघितला तसा याचा देखील टेबल्स आहे. तो टेबल बघा काय आहे, आयसोबार्स दिलेले आहे, कार्बन आणि नायट्रोजनचा आयसोबार्स दोघांचं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा काय चेंज आहे, आयसोमस मास नंबर सेम आहे आणि ॲटॉमिक नंबर डिफरंट आहे. तर ॲटॉमिक नंबर 6 आहे, इथे 7 आहे. मास नंबर किती दोघांचंही सेम.
कारण आपण आयसोबार्स बघत आहोत. आयसोबार्समध्ये मास नंबर काय असतो, सेम असतो. तर नंबर ऑफ प्रोटॉन काढायचं आहे. नंबर ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू द ॲटॉमिक नंबर, बरोबर आहे, म्हणून 6 आणि 7. आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन काढायचं असेल तर A मायनस Z, म्हणून 8 आणि 7 मिळालेला आहे. सो नेक्स्ट टर्म इज आयसोटोन्स. जसं आपण आयसोटोप्समध्ये आठवण करायसाठी एक ट्रिक बघितली होती, त्याचप्रकारे तुम्ही आयसोटोप्समध्ये देखील बघू शकता. आयसोबार्समध्ये बघा, आयसोबार्समध्ये जेव्हा आपण पकडतो तेव्हा आयसोबारचा BAR, हा BAR जो आहे, BAR पैकी आयसोबारला लिहिताना BAR लिहा. तर याच्यामध्ये जो A आहे हा A कॅपिटल लिहायचा. या A वरनं समजायचं आपल्याला की A हे सेम नंबर आहे, हे सेम राहणार. ठीक आहे, ए सेम म्हणजे मास नंबर सेम, बाकी सर्व डिफरंट. ए हे सेम. आयसोटोप्समध्ये आपण P कॅपिटल लिहिले होतं. P म्हणजे प्रोटॉन, आणि प्रोटॉन इक्वल्स टू प्रोटॉन काय होते आपले, सेम होते. तसंच आयसोबारमध्ये आपण A कॅपिटल लिहायचं. ए म्हणजे काय, मास नंबर, आणि मास नंबर याच्यामध्ये सेम राहील. सो नेक्स्ट टर्म इज आयसोटोन्स. आयसोटोन्स बघा, आयसोटोन्स आर न्यूक्लाइड्स having the same number of neutrons but different number of proton. different number of proton. याच्यामध्ये काय करायचं आहे, सेम नंबर ऑफ कशाचे सेम नंबर, न्यूट्रॉनचे सेम नंबर, बट न्यूट्रॉन सेम राहील बट ॲटॉमिक नंबर काय राहील, डिफरंट राहील. ॲटॉमिक नंबर काय राहील, डिफरंट राहील. हे तीनही खूप इम्पॉर्टंट आहे. आयसोटोप्स, आयसोबार आणि आयसोटोन्स तुम्हाला समोरच्या चॅप्टरमध्ये पण मिळतील, आणि हे लाईफ टाईमसाठी इम्पॉर्टंट असेल, त्यामुळे तुम्ही याला पटकन आठवण करून घ्या. सो आयसोटोन्स आर न्यूक्लाइड्स हॅव्हिंग द सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन. डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन म्हणजे ॲटॉमिक नंबर काय राहणार याचा, डिफरंट राहील. ॲटॉमिक नंबर म्हणजे Z हा काय राहील, डिफरंट राहील, आणि A काय राहील, सेम राहील. A काय राहील, सेम राहणार. त्यानंतर द नेक्स्ट पॉईंट इज द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन इन देअर न्यूक्लियस आर कॉल्ड आयसोटोन्स. ह्या दोनही डेफिनेशन्स आहे, बट ह्या दोघं डिफरंट आहे. और आपण एक तर आयसोटोन्स आर न्यूक्लियड हॅव्हिंग द सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन बट डिफरंट नंबर ऑफ प्रोटॉन असं देखील म्हणू शकतो. और द ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव्हिंग सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन इन देअर न्यूक्लियर आर कॉल्ड ॲज आयसोटोन्स. याला बघा कसं लिहिताना लिहायचं, म्हणजे सिम्पल ट्रिकली जर आठवण करायचं असेल तर TONES, आयसोटोन्स. टोन्समध्ये N कॅपिटल ठेवायचं. आयसोटोन्स लिहिताना TONES असं. आणि N म्हणजे सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन, ठीक आहे. याच्यामध्ये N म्हणजे सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. आयसोटोप्समध्ये P कॅपिटल लिहायचं, सेम नंबर ऑफ प्रोटॉन. आयसोबारमध्ये A कॅपिटल लिहायचं, सेम नंबर ऑफ मास नंबर. आणि आयसोटोन्समध्ये N कॅपिटल ठेवायचं, N म्हणजे सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन. यामध्ये बघा जे आपण लिहितो हे फक्त ट्रिकली लिहायचं, असं नोट्समध्ये लिहून ठेवा फक्त, की हे आठवण ठेवायसाठी मी असं सांगितलेलं आहे, पण बाकीचं लिहिताना सेम लिहायचं. फॉर एक्झाम्पल, यामध्ये कार्बन आणि नायट्रोजन जेव्हा घेतो आपण, तेव्हा त्यांच्यामध्ये दोघांच्या याच्यामध्ये आपण जर यांचं हे काढलं, न्यूट्रॉन्स, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढले. न्यूट्रॉन्स कसं काढायचं, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायसाठी A मायनस Z काढायचं. तर A 13 आहे, -6 7 येतं, बरोबर आहे. Cचं याचं जर आपण काय काढलं, मास नंबर ऑफ न्यूट्रॉन काढले तर 7 येतं, आणि Nचं देखील 14 - 7 = 7. नायट्रोजनचं पण 7 येतं. यांच्यामध्ये दोघांमध्ये काय नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय आहे, सेम आहे. तसंच सोडियम आणि याच्यामध्ये मायनस केलं तर दोघांचे नंबर ऑफ न्यूट्रॉन सेम येत आहे. याच्यामध्ये देखील डिफरंट एलिमेंट्स यूज होतात. फक्त आयसोटोप्समध्ये काय, एकाच एलिमेंटचे आयसोटोप्स निघतात. तर सिम्पल लँग्वेजमध्ये त्याला अजून एकदा यूज करू शकतात की सिबलिंग्स. आयसोटोप्स म्हणजे एलिमेंटचे सिबलिंग्स, भाऊ बहीण, ठीक आहे. सो नेक्स्ट इज, याचा चार्ट दिलेला आहे आयसोटोन्सचा. आयसोटोन्समध्ये चार्ट बघा, बी आणि सी याच्यामध्ये 11 आणि 5, 12 आणि 6. तर ॲटॉमिक नंबर किती दिला आहे त्याचा, ॲटॉमिक नंबर आहे 5th आणि 6th
आणि मास नंबर काय 11 आणि 12. तर नंबर ऑफ न्यूट्रॉन्स कसे निघतील 11 - 5 6 आणि 12 - 6 6. म्हणजे याच्यामध्ये देखील काय आहे नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काय सेम आहे. सो हिअर वन प्रॉब्लेम. सो प्रॉब्लेम इज द टू नॅचरल आयसोटोप्स ऑफ क्लोरीन. नॅचरल आयसोटोप्स ऑफ क्लोरीन काय आहे 35 17 and 37 17 exist in relative abundance of 3:1. 3:1 च्या रेशोमध्ये अबंडन्स आहे त्याचं. फाइंड आउट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन बघायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की ॲबंडन्स किती दिलेलं आहे, म्हणजे हे 3 प्रमाणात असेल तर हे एका प्रमाणात असेल. ॲबंडन्स त्याचं दिलेलं आहे. इट इज अंडरस्टँड दॅट आउट ऑफ 4 क्लोरीन 3 ॲटम हॅव 35. 35चे 3 ॲटम असतील तर एक ॲटम किती राहील 37 या क्लोरीनचा असेल, कारण आपल्याला त्याचे रेशो दिलेला आहे 3:1. देअरफॉर द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन इक्वल्स टू 3 पार्ट कशाचे आहे या क्लोरीनचे आहे आणि 1 पार्ट कशाचा आहे 3 पार्ट या 35 वाल्या क्लोरीनचा आहे आणि 1 पार्ट 37 वाला आहे. म्हणून 3 × 35 प्लस 1 × 37 यांचं डिवायडेड बाय 4, कारण आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचा आहे म्हणून डिवायडेड बाय 4. डिवायडेड बाय 4 का घेतलेला आहे, टोटल किती राहणार आहे हे 4 राहणार आहे, पण 3 पोर्शन याचे राहणार आणि 1 पोर्शन याचं राहणार. त्यामुळे 3 × 35 केला आहे प्लस 1 × 37 आणि डिवायडेड बाय 4 केलं आहे. तर आपल्याला आन्सर किती मिळालेलं आहे 35.5. म्हणजे ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन किती येईल 35.5. आय होप all these things are clear to you. Thank you class.